राम कृष्ण हो
वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजनासी भेटी नभो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना विठ्ठल समचरण सरोजम सांद्रनिदाम्बुदाभं जघननिहित पानिर्मण्डनं मण्डनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया आरुष माझी वाणी बोबडी उत्तरे केली ती लेकुरे सलगी पायी संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तकहि सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर। भक्ती महोत्सव मोठ्या योग्यतेने संपन्न होत असताना आज या महोत्सवाची उपांत्य कीर्तन सेवा आहे। आता उद्या या ठिकाणी कीर्तन ऐकायला यायचं काम उद्या सकाळी होईल काला, आणि जर का तुम्ही संध्याकाळी आला
तर इथे लोक म्हणतील तुम्ही आज का आला, का बरं दुपारी झाला, का आला, तरी संध्याकाळी का आला, तर सवय लागून गेली कानाला. मग येणं वाटतं दररोज तुमची ही जी पावन उपस्थिती महाराज ही भरून आणि भारावून टाकणारी आहे. एवढ्या रम्य ठिकाणी एवढा सुंदर परमार्थाचा नंदादीप तुम्ही अखंड तेवत ठेवलात. खूप खूप लक्ष लक्ष शुभेच्छा तुमच्या कार्यकर्तृत्वाला. विठ्ठल संप्रदायाचा अलिखित दंड आहे. पहिला दिवस म्हणला की नामपर चिंतन आहे, दुसऱ्या दिवशी म्हणलं की रूपाचं चिंतन. देखोन या तुझ्या रूपाचा आकार उभा गटी कर ठेवून या, तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण. हे दुसऱ्या दिवशी. तिसऱ्या दिवशी मुक्त चिंतन. 3-4 दिवस संतपर वगैरे प्रकरणावर बोलता येतं, पण शेवटचं रात्रीचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन या दिवशी कीर्तनकार बांधलेलं आहे उपरण्याने तर आहेच, पण संप्रदायाच्या विशिष्ट बंधनामध्ये आज उपांत दिवस म्हटलं की भगवान परमात्म्याच्या महाद्वारामध्ये मागणीचं निवेदन ठेवायचं आहे. आणि आज देवाच्या दरबारामध्ये निवेदन ठेवायचं. देव काल्याला इथे येत असतो, तसा रोजच असतो. माझे भक्त गाती जेथे आणि नारदानी उभा तेथे. रोजच देव असतोच असतो, परंतु विशेषत्वाने काल्याच्या कीर्तनाला देव हजेरी लावतोच. म्हणून श्रोत्यांना विनंती राहील, एरवी 6-7 दिवस आले गेले नाही आले, एखादी गैरहजेरी झाली तरी चालते, परंतु काल्याच्या कीर्तनाला वारकऱ्यांच्या मध्ये पगाराचं कीर्तन म्हणतात. कशाचं? आणि नेमके महिनाभर येणार आणि पगारालाच गैरहजर राहणार का मग तुम्ही? नाही. आज उद्या भगवान परमात्मा या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी सगळ्या आपल्या भक्त भाविकांना 7 दिवस ज्याने ज्याने जशी जशी जी जी सेवा समर्पण केलेली आहे, या सेवेचा मेवा देण्याचं काम उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये देव करत असतो. मेवा, तो काल्याचा मेवा तो उद्या आपल्याला सगळ्यांना भगवान परमात्मा या ठिकाणी येऊन देतो. मग आज निवेदन द्यायचं मागणीचं, आणि उद्या भगवान परमात्मा त्याच्यावर सही करतो निवेदनावर, आणि तो प्रसाद रूपाने प्रसादे सर्व दुःखानाम हानि रस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशी बुद्धी पर्यवतिष्ठते. भगवान परमात्मा प्रसाद रूपी दान देतोय. प्रसाद मिळाला की प्रसन्नता वाढते. ज्यांना ज्यांना प्रसाद नाही मिळाला त्यांना प्रसन्नता नाही, जीवनभर विषण्ण आहेत माणसं. काही काही त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर असं वाटतं हे आत्ताच कोणाला पोहोचून आले की काय. कुठं? बस स्टँडला रेल्वे ऍक्शन कळले ना का? रिप्लाय दाखवू पुन्हा. मग त्यांचा चेहरा असा सुटक्या कपाळात. आनंद हरवलेली माणसं मला समाजामध्ये काही काही. हास्यच नाही चेहऱ्यावर. का? प्रसाद मिळालाच नाही, साधूचा नाही आणि देवाचाही नाही. यासाठी कोणाचा तरी प्रसाद, तो प्रसाद ज्ञानोबांनी इतकं गोड बोललेला आहे. आता माझा विषय तिकडे जाईल. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता ते तर रिगणे नाही समजता संसार दुःखा. विठ्ठल विठ्ठल. या प्रसादाने जीवनामध्ये जी प्रसन्नता मिळते तसं तुमच्या कर्तृत्वाने आणि कार्याने मिळत नाही, हे लक्षात ठेवून जा. म्हणून एखाद्या साधूचा नाहीतर देवाचा प्रसाद जीवनामध्ये मिळवला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. एखाद्या साधूची कृपा झाली, जीवन संपन्न आहे, जीवन प्रसन्न आहे. आणि कृपांकित जर नसेल तर ती विषण्णता संपत नाही महाराज. आयुष्य चेहरे काही काहीचे असे असतात ना. हो, आमचे गुरुजी सांगायचे, वैद्य बाबा गुरुवारी वैकुंठवासी पांडुरंग बाबा, मी यार रोते क्यों? तर बोले सुरत ही वैसी. रडक्या चेहऱ्याची माणसं आहेत काही, रडक्या आनंद हरवलेली माणसं आहेत समाजामध्ये काही. का बरं असा रडका चेहरा केलेला आहे? काही प्रसन्नता जीवनामध्ये मिळवलेलीच नाही. आणि मग त्याचा चेहरा पाहिला की असं वाटतं हे काय. कधी कधी आमचे गुरुवारी पांडुरंग बाबा घुले सांगत असतात, पहाटेच्या गुरुवारी मामासाहेब दांडेकरांच्या चरित्रात असं आहे, पुण्य करणाऱ्या पुरुषाचा चेहरा समाजाच्यासाठी आणि स्वतःच्यासाठी प्रसन्न असतो. पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर उठलेला आहे, मोठासा गंधटिळा कपाळावर लिहिलेला आहे, पंचा पांघरलेला आहे, स्तोत्र पाठ करत 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 भगवंताच्या दर्शनाला निघालेला आहे. समोरून पाहिल्यानंतर असं वाटतं वाह,
काय प्रसन्न दर्शन झालं आज. सगळी कामं कशी व्यवस्थितपणे आता पार, दिवसभराची कामं व्यवस्थित पार पडतील. पांडुरंग बाबा घुले सांगत असतात, अशी माणसं भेटावी वाटतात ती माणसं भेटत नाही, आणि नसलेली सोंग सकाळी राम राम ठोकल्याशिवाय राहत नाही. की ज्याचं तोंड पाहिल्यानंतर दिवसभर तुकडा सुद्धा खायला भेटत, आणि मग वन करून घरी येतं. बायकोला म्हणतं, हाय का रे काही शिळी पाकी टोपल्यामध्ये? ते म्हणे दिवसभर फिरून आलेत ना, काही भेटलंच नाही का? तो म्हणे काय सकाळी उठल्याबरोबर कोणाचं तोंड पाहिलं आज, दिवसभर फिरतोय परंतु तुकडा सुद्धा खायला भेटला. वाढ काही असेल तर कोणाचं तोंड पाहिलं म्हणतं सकाळी उठल्याबरोबर. त्याची बायको लई बोलकी होती. ती म्हणे मी तुम्हाला सकाळी म्हणले होते आरशात पाहू नका. कळलं का तुम्हाला? पण म्हणजे याचंच तोंड एवढं खराब होतं की याचं तोंड पाहिल्यानंतर यालाच तुकडा खायला भेटत. ही जीवनातली प्रसन्नता हरवलेली माणसं आहेत. काही काही हास्य नाही महाराज जीवनामध्ये, काही आनंद नाही जीवनामध्ये, आणि जी स्वतःच विपन्न आहेत ती समाजाला काय प्रसन्न करू शकतील? समाजाला काय अशा प्रकारचं चांगलं दान देऊ शकतील? माझे तुकोबराय म्हणतात, देवा आज आम्ही तुमच्या समोर या मागणीचं निवेदन ठेवणार आहोत. एक तर मागणं संतांच्या स्वभावातच बसत नाही महाराज. काही मागणे शब्द येतानाच दुसरा अर्थही सोबत घेऊन येतात. हे वाक्य तुकोबारांचं लय गोड आहे महाराज. काही मागणे अनुचित आहे, याचा अर्थ दुसरा काय होता आणखी? काही मागणे. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे एक ज्येष्ठ अध्यापक होऊन गेले, वैकुंठवासी गुरुवारी विठ्ठल बाबा घुले. बाबा नेहमी म्हणत असत, हे बघा देवाकडे वा संताकडे गेल्यानंतर संसारातलं काही मागूच नाही, पण परमार्थातलं मागितल्याशिवाय राहू नये. जे तुमच्या अकलनीय आहे, अनाकलनीय आहे, जे तुमच्या अवाक्याच्या बाहेर आहे. कारण संसारिकाची उडी कुठपर्यंत आहे महाराज? आता इथं नाही कळायची ती म्हण आपली गावरान मराठवाड्यातली, सरड्याची उडी कुठपर्यंत? कुंपण. कळतं का तुम्हाला? हा, इथं कंपाऊंड म्हणावं लागेल, कुंपण नाही. नाही म्हणतो तसा हा जीवरूपी सरडा संसाराच्या कुंपणाच्या पलीकडे जातच नाही. याला काहीही याला देव प्रसन्न होऊ द्या वा साधू प्रसन्न होऊ द्या, हा काय करणार आहे? संसाराचीच वाढ होण्याची मागणी आणि अपेक्षा करणार आहे. वाढावे संत
मागणी ही इथपर्यंतच मर्यादित आहे सध्या अजून. तो या संसाराच्याच कुंपणावर उड्या मारतो फक्त. इथे संतान वाढावं, धनधान्याची समृद्धी व्हावी, हे मला मिळावं, ते व्हावं, हे घ्यावं, ते या सगळ्या गोष्टी त्याच्या इदम मेसात इच्छा काम शब्दतः पंचदशीकार स्वामी विद्यारण्य सांगतात, हा जीव फक्त हे मिळावं, ते मिळावं, ते हवं, ते घ्यावं, एवढ्याच पर्यंत याच्या आशा आणि अपेक्षा आणि आकांक्षा मर्यादित आहेत. या कुंपणाच्या बाहेर पडायलाच तो मागत नाही. सज्जनांनो, माझ्या तुकोबारांनी सांगितलं, अरे बाबा, सामान्य विषयाच्या मागणीमध्ये का वेळ अपव्यय करतोय, का चांगल्या मोठ्यांची प्रसन्नता फालतू घालवतोय. माणसाला हेच कळत नाही, कोणाकडे गेल्यावर काय मागावं आणि कसं वागावं हे कळत नाही बऱ्याचदा माणसाला. साधू संतांच्याकडे गेल्यानंतर संसाराच्या गोष्टी मागाव्या खुशाल, अरे ते परमार्थ देतील, तुझ्या जीवनाविषयक तत्वज्ञानाचं लय मोठं तुला दालन उघडून देतील, आणि तू सामान्य विषय मागून त्यांना अशा प्रकारचं लज्जित करशील. मागणाऱ्यानेही असं मागावं आणि देणाऱ्यानेही तसं द्यावं. दोघाला सुद्धा न्याय आणि नीती तुकोबारांनी घालून दिलेली आहे. दात्या आणि मागत्यासी धर्म नीती तो बोलिली ऐसी, यथानुशक्ती ठाकेल तैसी, बाधी दोघासी विन्मुखता. संसारिकाच्या दारावरून मागणारा वापस गेला तर ज्ञानोबारांनी समजावलेले ज्ञानेश्वरीमध्ये, अपमानिली या अतिथी आणि ने सुकृताची सकळ संपत्ती असा उल्लेख आहे ज्ञानोबारांनी केला. आपल्या संसारिकाच्या दारावरून जर एखादा माणूस रिकाम्या हाताने जर बाहेर गेला ना, तो आपली सगळी सुकृताच्या अर्थात पुण्याचा संचय घेऊन जात असतो. म्हणून काही नाही देता आलं, काही नाही उपचार करता आले, नाही निदान त्याला ग्लासभर पाणी तरी. जागे आहे तुम्ही अजून? नाही, मला असं वाटलं काही डोळा लागला काय सभागती. हो, त्याची मागणी विफल जाता कामा नये. मागणाऱ्यानेही देणाऱ्याला अडचणीत येईल असं मागू नये, आणि देणाऱ्यानेही आपल्या वैभवाला शोभेल असं दिल्याशिवाय राहू नये. दोन विकल्प आहे. मागणाऱ्यानेही देणाऱ्याला अडचणीत आणू नये. गुरुवारी संदीपान महाराज सांगत असतात, आमच्या जोग महाराज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, एक शीतळा देवीचा उपासक, देवी प्रसन्न झाली, बघता माग तुला काय मागायचं ते. आणि आईसाहेब आपण प्रसन्न झालात, मला घोडा बसायला द्या. काय द्या बसायला? घोडा. देवी म्हणे, बघता मीच गाड वावर बसलेली अजून, तुला घोडा कुठून देऊ. मागणाऱ्यानेही मर्यादा ओलांडू नये आणि देणाऱ्याने सुद्धा आपल्या वैभवाला शोभेल असं दिल्याशिवाय राहू नये. संसारातल्या सामान्य गोष्टी जीवाने देवाकडे आणि संताकडे मागूच नये. गुरुवारी घुले बाबा सांगत होते त्याप्रमाणे परमार्थाच्या विषयक गोष्टी मागितल्याशिवाय राहूच नये. खर तर मागणं जर जीवाच्या जीवनामध्ये प्राप्त झालं सज्जनांना, तर असं शास्त्र विधान आहे, देहीची वचनम श्रुत्वा शरीरस्था पंचदेवता. जे म्हणून हात पुढे केल्याबरोबर त्याच्या शरीरामध्ये काही देवता वस्तीला असतात ना, त्या सगळ्या देवता अपमानित होतात. मागणाऱ्याचा लय तिरस्कार केलाय महाराज साधू संतांनी, थोरा मोठ्यांनी. तुलसी करत आलं करत कर ना करे, तुलसी कर पर कर करे, जिस दिन करत आलं कर करे, उस दिन मरण भले. हाथ पसरी जिने क्या बात हाथ पसरी
करी ब्रह्मांड ठेंगणे इतकं उपयुक्त प्रमाण दिलं आमच्या कमलाकर महाराजांनी. धन्यवाद. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी एकदा. गुरुवारी वैद्य बाबा म्हणायचे पा असं कोंदणासारखं बसलं पाहिजे प्रमाण. हो, अंगठीमध्ये जसा हिरा बसतो का फिट, तसं प्रमाण असं फिट. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. अरे तुझी उंची जर विचारात घेतली जावा तर तू या ब्रह्मांडाला सुद्धा लहान करू शकतो. पण तू का बरं आज हात पसरतो? हे दिनत्व का आलं तुझ्या जीवनामध्ये? हे व्यंग आहे तुझ्या जीवनातलं? हा कमीपणा आहे? काय हात पसरतोय? तुकोबराय म्हणतात बाबा हे आम्हाला संभवतच नाही. म्हणजे संसारातलं कधी मागतच नाही. मग आज तुकोबराय मागणी करतायत अभंगामध्ये, याचा काय अर्थ आहे? तर मी दोन विकल्प तुमच्या समोर ठेवले सुरुवातीलाच. संसारातलं काही मागायचं नाही आणि परमार्थातलं मागितल्याशिवाय. आज जगद्गुरु तुकोबराय या मागणीपर अभंगामध्ये जे मागणं मागतात सज्जनांनो, ते जगा वेगळं मागतायत, आगळं आणि वेगळं मागतायत. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा एक तर मी मागणाऱ्यापैकी नाहीये, पण काहीतरी मागा काहीतरी मागा असा तुमचा जो माझ्या पाठीमागे सारखा टाहो चाललाय. 7वा दिवस आहे, काहीतरी तुझ्या दरबारामध्ये निवेदन ठेवलं गेलं पाहिजे आणि तू म्हणतोस. आणि 7वा दिवस माझ्या सगळ्या वैष्णव विप्रांचा हा निवेदनाचा भाग तुझ्या समोर ठेवायचा आहे. म्हणून जर तुला द्यायचं असेल ना तर मला एवढंच दे. काय दे ते आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणातून तुकोबराय सांगतो. ऐसे आवड देव
आज या 7व्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराची मागणी मागतात सज्जनांनो देवाच्या दरबारामध्ये. हे सत्संगतीची मागणी आहे आणि त्या संतांच्या लक्षणासहित मागणी आहे. ज्या संतांची, ज्या चांगल्या मोठ्यांची मला संगती व्हावी ही अपेक्षा तुकोबारांनी केलेली आहे, त्यांच्या लक्षणासहित ती मागणी आहे. सत्संगतीची मागणी आहे. महाराज, संगती जर जीवनामध्ये जर चुकली ना तर सगळं जीवनच माणसाचं वाया जातं. जीवनाचं पतन व्हायचं जरी असेल तरी संगतीच कारणीभूत आहे. आणि उद्धार, बरोबर बोला, पतन उद्धार संगत महिमा जगावे अधमा संगती, जगावे अधमा संगती, पतन उद्धार संगत महिमा जगावे अधमा उद्धार व्हावा की जीवनाचं पतन व्हावं हे सर्वथैव कशावर अवलंबून आहे? जीवनात तुम्ही कोणाच्या सहवासामध्ये जीवन व्यतीत करताय? तुमच्या जीवनाची पावलं सुचारू पद्धतीने पडतायत की वेगळी आणि वाकडी तिकडी पडतायत? आणि मोठ्यांची पावलं जर वाकडी पडली महाराज तर सामान्य माणसं त्यांच्या पाठीमागे पावलं टाकत येत असतात, त्यांचाही रस्ता आणि मार्ग चुकून जातो. श्रीमद भगवद्गीता लय गोड बोलते, यद्यदाचरते श्रेष्ठस तत्तदेवे तरो जनः सयत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. मौलींचे लय गोड ओवे आहे. एत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती आणि ये रत्तेची अनुष्ठिती. गुरुवारी घुले बाबा म्हणायचे शहाण्यांच्यावर जबाबदारी आहे, त्यांची पावलं नीट पडली पाहिजे. शहाणे जर चुकले तर लहाने चुकतील, याच्यात काय नवल आहे? म्हणून लहान्यांचं जीवन जर शहाण्यावर अवलंबून असेल तर शहाण्यांची पावलं चुकीची पडता कामाच नाही. विठ्ठल विठ्ठल यासाठी ज्यांच्या सहवासात आमचा काल जातोय थोडस परीक्षण करून चाललं पाहिजे महाराज. न जाणो देवदेव आणि परमार्थ आणि मोठ्यांची साधना म्हणून काही चुकीचं तर घडत नाही आमच्या आयुष्यात. याचा नक्कीच लेखाजोखा आपण कधीतरी अंतर्मुख होऊन लेखाजोखा पाहिला पाहिजे. म्हणून संगती हा शब्द जीवनामध्ये इतका मोठा आहे आणि इतका महत्वाचा आहे. जीवनाचं पतन आणि जीवनाचा उद्धार संगती या शब्दावर अवलंबून आहे. संगती या शब्द तुम्हाला सांगू, शांतब्रह्म गुरुवर्य आदरणीय कुरेकर बाबा सांगत असतात, आपल्या जोग महाराज पारखे शिक्षण संस्थेचे आमचं सध्याचं एक आधारवड शांतब्रह्म कुरेकर बाबा सांगत असतात, बाबा अरे हे आपण चांगलं करताना कधी कधी आपल्याकडून वाईट तर घडत नाही ना. सहवास, संगती, चांगुलपणा हे सांभाळताना काही पावलं चुकीची तर पडत नाही. याचा नेहमी आपण अभ्यास आणि शोध घेत राहिलो पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या सहवासामध्ये आमचं जीवन व्यतीत होत आहे, संगती जर चुकली जीवनाची तर जीवनाचा मनोभंग व्हायला वेळ लागत नाही. विठ्ठल विठ्ठल चेतनावर परिणाम होईल याचं नवल नाही. संगती सांगत असताना शास्त्र सांगते जडावर सुद्धा संगतीचा परिणाम आणि प्रभाव आहे. हा तिथंच यायचं मला बाबांनी इतकं बसल्या बसल्या गोड प्रमाण दिलंय. चेतनावर तर परिणाम आहेच संघाचा, परंतु जडावर सुद्धा परिणाम आहे. एकनाच्या संगे विराजो
सांगितलं चेतनावर तर परिणाम आहे सज्जनांनो, पण या जड धातूवर हिरा, हिरा माहितीये का तुम्हाला? ऐकून तर असाल ना, हिरा त्याची परीक्षा जर घ्यायची ठरली, मोठी माणसं परीक्षा करतात त्याची, तज्ञ लोक त्यातले, तर आयरनीवर ठेवायचा आणि जोराने उपरण्याने हाणायचा. अरे तरी मी काय हा म्हणले म्हणून मी पाहत होतो. हिरा ठेविता आयरनी आणि वाचे मारिता जो, हिरा आयरनी ठेविता आणि घनी मारिता जो वाचे, तोच मोल पावे खरा. जोरात जर हल्ला घनवरून, बरं तो घन बी काय असा सोनाराच्या हातोडीने असा असा हालून चालत होता. घन कसा म्हणतात माहिती का तुम्हाला? मुंबईकर त्याला घिसाड्याचं दुकान पाहावं लागत. तुम्हाला काय हा म्हणता कुशाल माहिती काय? हा, आणि जेव्हा ती घिसाड्याची बाई पदर खोसी ती आणि घन घेती आणि असा नाही आणि ती असं फिरून, मी पडलो असतो नाही तर असा फिरून आणती महाराज. तापलेला लोखंड राहत, एका टोल्यातच लोखंड पांगवती ती बाई घिसाड्याची. आणि असा घनतीने फिरून आणल्यानंतर तो हिरा फुटला जर नाही, फुटत तर नाही, तो आयरनात तरी शिरतो नाही तर घनात तरी शिरतो. तुम्हाला पटत काय? नाही पटत? ढेकणाच्या संगे, हो बर, जर तो आयरनीत नाही फुटला, इकडं नाही फुटला, फक्त एकच प्राणी असा आहे त्याचा जरा नुसता स्पर्श जरी झाला संगतीचा, काय नाव त्याचं? ढेकून. हो, आता तुमचा परिचय कमी झाला अलीकडे त्याचा. प्लॅस्टरची घरं आल्यापासून, कलर वगैरे नवीन आल्यापासून. नाही तर पूर्वी लई, हो कुठं बी खाटावर बसला की वाचायला सुरुवात. त्याला नाव हिंदीत माहितीये का ढेकण्याला? काय आहे? खटमल्ल. भले तो खाटेवरचा मल्ल, जो खाटेवर झोपला त्याला उलथ पालथ करतो, त्याला खटमल्ल म्हणतात. तो हिरा नुसता त्या ढेकणाचा स्पर्शाचा जरी सहवास त्याला झाला नुसता सेकंदाचा, तरी तो एवढा घनघायाने न फुटणारा हिरा पण ढेकणाच्या एवढ्या सहवासाने सुद्धा तो पतनाला कारणीभूत होतो, त्याचा नाश होतो, भंग पावतो. पटतं का नाही तुम्हाला? हे करून दाखवू तुम्हाला. मी प्रयोग करून दाखवतो. मी घन आयरन आणतो, तुम्ही हिरा आणा. हा, तुम्ही हिरा आणा, मी ढेकून आणतो लागेल तेवढे. सज्जनांनो, एक सेकंदाचा सहवास ढेकणाचा हिऱ्यासारखा भंगून जातो, हिऱ्यासारखा. जगाचे पृथ्वीचं मोल असलेला तो हिरा एवढ्याच्या सहवासाने जर भंग पावतो, सज्जनांनो, हे जीवन सुद्धा एखाद्या वेळेला थोडासा जरी संगती चुकली, थोडी जीवनातली संगती चुकली, सगळी जीवनाची विसंगती होऊन जीवन भंग पावल्याशिवाय राहत नाही. म्हणून माझे तुकोबराय म्हणतात, देवा ही संगती माझ्या जीवनामध्ये चुकू देऊ नको. हे आज 7व्या दिवशी तुझ्या दरबारात माझं मागणं आहे. मग कोणाची संगती? तर त्याचं उत्तर पहिल्या चरणात सांगितलंय की देव वसे चित्ती त्याची घडावी. ज्यांच्या चित्तामध्ये अखंड देव वस्तीला आलेला आहे, चित्ताचा विषय ज्यांच्या फक्त कोण झालेला आहे? विषय तो त्यांचा झाला नारायण.
विषय एकमेव, एक विषय तो सकळांचा हरी. त्यांच्या आवडीने आवडी इतरी अंधबधीर हे प्रेत लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पुराणांतरी हो. ती गवळण लय गोड बोलली. ती गवळण म्हणते आमच्या सगळ्या गोपिकांचा विषय एकमेव कोण जर झाला असेल तर एक विषय तो सकळांचा, एक परमात्मा आमचा सगळ्या माता भगिनींचा विषय झालेला ती गवळण म्हणते. धुन धुवायला जरी निघाली तरी धुन विसरून जाते आणि देव तिच्या चित्तामध्ये येतो. चिरे चोळी त्या धुता विसरली, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मोरी, कोणा नाठवे हे गुण मुळया, झाल्या तटस्था सकळा नेत्रा चिरे चोळी आता धुनत व्हायला गेली आणि धुनच विसरून आली. ती गवळण म्हणते का ग नेनो काय हरी आज हरी बैसला असे तुझ्या चित्ती व वेड्यासारखं वागते. हा अवघी याचा विसर झाला, हा राहिला, तुला काय सगळ्या गोष्टी विसरली की काय. तर ती म्हणते हो विसरली कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा कोण नंदा, वृत्ती वेधली परमानंदावर. ती म्हणते मला सगळ्या गोष्टींचा विसर पडला संसाराच्या संबंधित असलेल्या, मला फक्त एक आठवतो तो म्हणजे माझा परमात्मा नंद नंदन व्रजेंद्र नंद आनंद कंद श्रीकृष्ण चंद्र. त्याची भेट झाली रे झाली की मी जगाला विसरले, मी देहाला विसरले, मी गेहाला विसरले, मी जातीला विसरले, मी उंच निचतेला विसरले. ओ याती कुळ माझे गेले हरपोनी श्रीरंगा वाचोनी आणूने. महाराज म्हणतात की विसरल्या कामधंदा, भले सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरल्या कामधंदा. महाराज म्हणतात ती काम विसरली, धंदा विसरली. अहो सकाळी देव गाई गोपाळ गोधन घेऊन वृंदावनाकडे निघाले, गल्लीतून निघाले ना, आणि ती लवकर सकाळी उठली होती आणि ती काय करीत होती. बोलायचं वय नाही झालं तुमचं अजून. काय करत होती, सुधारणा करू नका तुम्ही आता. नाही 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 मशेरी लावित होती, सांगा ना खरं खरं. तिने हातात घेतलेलं आहे आणि दंत धावन करते आहे. भगवान परमात्मा गायी गोधन गोपाळ पेंद्या सुदाम्या वडजा वाकड्या यांच्या सहवासामध्ये वृंदावनाच्या दिशेला निघाले आणि देवाचा मोर पिसारा काठी कांबळी घोंगडी आणि देवाचा तो सावळा नंदन रूप पाहिल्यानंतर महाराज ती देह गेहाला विसरली. जे करत होती दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्ये वाजती नायिके जनमात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ वो. ती विसरली महाराज. खरं सांगू तुम्हाला भक्तीमध्ये हा विसर ही लय मोठी क्रांती आहे महाराज. देहगेहाचा विसर, जातीपातीचा विसर, उंच नीचतेचा विसर, सुशिक्षित अशिक्षिततेचा विसर, गरीब श्रीमंतीचा विसर, ही भक्तीच्या क्षेत्रातली क्रांती आहे सज्जनांनो, क्रांती. आणि ती क्रांती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे, इथपर्यंत भक्ती केली पाहिजे. देह
म्हणतो प्रमाण देह जावो अथवा अरे तो देह राहिला काय आणि गेला काय परमात्म्याच्या चरणापाशी हे मन वृत्ती चिंतनाला तो देव वसे चित्ती चित्ती हा जो शब्द आहे ना तो चिंतन करायला सांगणारा शब्द आहे महाराज चित्त हे चिंतन करणारं असतं म्हणून त्याला अभंगाची रचना करताना तुकोबारांनी समर्पक शब्दांची योजना आहे हो देव वसे मनी नाही म्हणलं पोटी नाही म्हणलं हृदयात नाही म्हणलं तर ते कुठे देव वसे ज्यांच्या चिंतनात सतत देव आहे ज्यांच्या चित्तात सतत देव आहे ज्यांचं चित्त तत्चिंतनम चला पंचदशीकार लय गोड बोलले स्वामी विद्यारण्य भारती सांगतात तत्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधाहा त्यांच्या वृत्तीचं एकच चालू आहे फक्त हो परमात्मा चिंतन ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी धरोनी श्रीहरी वृत्तीचा एकमेव विषय आहे सज्जनांनो त्या गवळणीचा एक विषय येतो सकळांचा हरी देह गेहाला आणि विसर झाला तर महाराज परमार्थामध्ये काही हाती लागते जोपर्यंत आठवं राहिला तुम्हाला ना काहीच विसरायची तयारी नाही तुमची काहीच महाराज म्हणतात बाबा तुम्हाला सांगू मी देवाकडे प्रार्थना केली देवा मला देहाचा विसर जर पडला तर परमार्थामध्ये माझी पावलं बऱ्यापैकी दिसतील हो महाराज म्हणतात देवा ताई साकरी उपकार देहाचा असे गुरुवरे गुलेबाबा म्हणायचं बुवा हे बर्व कळणं आहे तरीच हा जीव सुख पावे माझा हे बर्व परमार्थात हे बर्व कळावं कळणारे भरपूर आहेत पण त्यांना योग्य कळत नाही चुकीच्या गोष्टी कळून काय करता काही उपयोग होत नाही बराच काळ जातो विनाकारण परमार्थामध्ये पांढरे कपडे घालून बी ते व्यर्थ जाता कामा नाही बर्व कळावं बर्वे केशी राजा हे कळावं कधीतरी कळावं इथपर्यंत वृत्ती जावी चला अभंग मोठा आहे अजून पण देव वसे चित्ताच्या चिंतनाचा एकमेव विषय असावा तो म्हणजे माझा पंढरपूरचा मालक देव तो देव जर एक वृत्तीचा विषय जर झाला तर महाराज त्यांची मला संगती व्हावी ही माझी अपेक्षा आहे ज्यांच्या वृत्तीचा विषय संसार आहे ज्यांच्या वृत्तीचा विषय काही मिळवणे आहे ज्यांच्या वृत्तीचा विषय मोठं होण्यासाठी आहे मला त्यांची संगती नको का ते हाय 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 आयुष्यभर काय ती माणसं थांबायलाच तयार नाही महाराज पहिली फर्स्ट शिप आहे सेकंड शिप आहे थर्ड शिप आहे रात्रंदिवस पळापळी आहेत ते थांबायला तयार नाही कुठं थांबणार ही वृत्ती पळत राहिले महाराज जोपर्यंत पळत राहणार हो तोपर्यंत तुम्ही सुखी नाही होणार लई पळणारा बैल लवकर दमवतो गाड्याचा बैल लवकर थकतो का नांगराचा बैल लवकर थकवतो वा काय अनुभवाचे बोले बरं मुंबईत गाडा बी नाही तरी तुम्ही खरं बोलले का ते लय लवकर पळत मग लय लवकर गुड घेते की नांगराच्या बैलाला माहित राहतं दम धरून मला एवढं एकर काढायचंय आज ते असं दम धरून चालतो महाराज खांदा लावून आणि हळूहळू पावलं टाकतं तसं संसारामध्ये लय पळणारे लय लवकर दमतात होय हो महाराज म्हणतात आता धावणं कुठपर्यंत आहे आता कोठे धावले मन
आता कुठपर्यंत धावणार आहे? धावणं एक दिवस थांबलं पाहिजे. आणि असलंही धावणं तर ते कशासाठी असलं पाहिजे? आमचे गुरुवारी सांगत असतात नेहमी, करी ऐसी धावा धावी चित्तलावी चरणापी, मग तो माझा माय बाप घेईल ताप हरोनी किंवा हिरोनी. संसारातले जे ताप आमच्या चेहऱ्यावर आहेत, माझ्या देवासाठी जर तुम्ही धावलात तर तो देव तुमची सगळी धावाधाव थांबवून टाकेल. कधी देवासाठी धावून पहा. संसारासाठी तर आयुष्य चालतं धावाधावी करता करता. तुका म्हणे धावा, बरोबर. माझ्या वारकरी मित्रांना कळला हा माझा चरणाचा भाव. धावाच. तुम्ही संसारात धावायची सवय आहे ना तुम्हाला. परमार्थात सुद्धा धावणारे तुम्ही, मला माहिती आहे तुकोबराय म्हणतात. पण धावा, पण कशासाठी धावा? तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. त्या विसाव्याला प्राप्त जाण्यासाठी धावा. आणि त्या धावण्यात तुम्हाला थकवा नाहीये. चालिले न वाटे परमार्थात सुद्धा धावणं आहे. परमार्थात सुद्धा चाल आहे, चालणं आहे. पण ते चाललं, कितीही चाललं, माऊलींच्या सोहळ्याबरोबर चालणारे, तुकोबारांच्या सोहळ्याबरोबर चालणारे इथं तुम्ही आहात. तिथं चाललं तरी भजन करत चाललं तर चालिले न वाटे, गावो निया जाता वाटे. बरवा वैष्णवांचा संग येतो सामोरा श्रीरंग. माझा पंढरीचा पांडुरंग कमरेवर हात ठेवून वाट भक्ताची पाहतो. आणि हा भक्त माझा त्याच्या दर्शनासाठी महिनाभर चालतच राहतो. विठ्ठल विठ्ठल ज्यांच्या वृत्तीचा विषय देव झालाय त्यांची मला संगती व्हावी. देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती. महाराज म्हणतात असा ज्यांच्या रात्रंदिवस वृत्तीचा विषय देव झाला ना, मला जर त्यांची संगती घडली ना महाराज, सज्जनांनो, सज्जनांच्या संगतीचे प्रभाव आणि परिणाम लई प्रभावी आहेत. ऐसे
आवड संत संगती आणि देवभक्ती. जगत गुरुवारे घुलेबाबा नेहमी म्हणायचे तुकोबारांना दोनच विषय आवडायचे बुवा, एक तर संताची संगती नाही तर भगवंताची भक्ती. दुसरा विषयच वृत्तीला कधी आवडला नाही. विषय तर त्यांचा आपण विषय पाहिला झाला नारायण नावडे, जन नावडे, धन नावडे, माता पिता सुद्धा त्याच्या पुढे कमी पडले. अर्थात माता पित्याचा तिरस्कार नाही, पण जगद्गुरु तुकोबारांच्या आवडीचे दोनच विषय आहे, सत्संगती. मगाशी मी सांगितलं आपल्याला तशी थोडीशी तर हुकली महाराज संगती. मी सांगितलं जडावर सुद्धा त्याचे परिणाम आहे. अहो काय झालं, एकदा मंदिर बांधलं. मंदिर बांधल्यानंतर पांडुरंगाचं मंदिर होतं आणि ज्यावेळेस मूर्ती प्राणप्रतिष्ठा चालली, पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठा करायची आहे आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष देवाला तिथे लाईन दोरीत उभा करायचं आहे आता, आणि तिथं उभा करत असताना काय झालं, थोडा माल खाली टाकला आणि माल खाली टाकल्यानंतर देव असं थोडस कानी मूर्ती जर असली तर सुख देत नसते. हो, आणि म्हणून ते उभंच राही ना, देव नीट उभंच राही ना, माल टाकला असे झोका जाई, कारण दगडी मूर्ती असतात त्या. तो कारागीर म्हणे, ब्रह्मवृंद म्हणे बा एखादा दगड जर असला घडलेला तर आणा, आपण त्याच्यावर मालावर दगड ठेवून त्याच्यावर देवाला उभं करू. पळत पळत गेले, दगड आणला महाराज, ते दगड त्या मालात ठेवला आणि वर देवाची मूर्ती ठेवली, फेसो फेस माप आलं लगे आणि लाईन दोरीत आलं माप. मूर्ती स्थापना झाली. सगळ्या संत मंडळीने सगळ्या गावाला सांगितलं, उभारीला हात जगी जाणवली, आता देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे. सगळ्या जुईनगरच्या लोकांनी रोज पांडुरंगाच्या दर्शनाला यायचं आणि आले दर्शनाला की प्रत्येक जण काय करायचा, हो देवाच्या पायावर डोकं ठेवायचं. आता पंढरपूरला जर आपण गेलो तर पायावर डोकं ठेवलं जातं का विटेवर डोकं ठेवलं जातं? कसं आहे तुमचं? अहो ते विटेवरच टेकत नाही, टोकत नाही, तर पाय झाला हात लागूच तर की गचंडी बांधेल चला आहे की नाही अनुभव असाच आपला. मग ते कसं बसं डोकं टेकतं त्या दगडावरच, त्या विटेवरच. कसं बसं डोकं टेकतं ते त्या दगडावरच. मला तुम्हाला एक विचारायचंय, खाणीत त्या दगडाच्या दर्शनाला कोणी गेलं होतं का हो? दगडाच्या खाणीत त्या देवाच्या दगडाच्या दर्शनाला कोणी गेलं होतं का? मग तो दगडही दर्शनीय झाला कधीपासून? पांडुरंगाच्या पायाजवळ आला आणि दगडही दर्शनीय. दगडावर सुद्धा परिणाम आहे. देवाच्या पायाच्या संगतीला आला आणि दगडही दर्शनी झाला. सगळं गाव येतं आणि दगडावर डोकं ठेवतंय. दगडावर परिणाम आहे. सांगू पुढे अजून? झोपलेत नाही तुम्ही अजून? जर टाळ्या वाजून भजन करा, विठ्ठल विठ्ठल. आणि मूर्ती स्थापना झाली, मंदिर वगैरे पूर्ण झालं. जागा थोडी शिल्लक होती तर कार्यकर्ते म्हणे महाराज कीर्तनाला आले, टाळकरी आले, तर एक छोटीशी रूम काढली आणि त्या रूम मध्ये सगळं अटॅच व्यवस्था, संडास बाथरूम नळ पाणी लाईट हे ते सगळं. नेमकं संडासचं भांड बसायला लागला कारागीर. माल टाकला, ते बसायला गेलं, ते कान व्हायचं. तो कारागीरला विचारतो म्हणे का हो काही दगड शिल्लक आहे का तिथं? आपण ते घडीव चिरे होते ते गावकरी म्हणे हो आहेत ना, आणा बरं म्हणे दोन. ती ट्रॉली भर दगड तिथं पडलेले होते. पळत पळत कार्यकर्ते केले आणि त्याच्यातले 2 दगड उचलले आणि तिथे आणले. 2 बरोबर दगड मांडले आणि त्याच्यावर भांड माल टाकला आणि भांड बसवलं. बरोबर फेसोफेस झाले. आता आजपासून त्या दगडाला संगती कोणाची झाली? जागे आहे ना अजून सगळे? हो, आतापासून दगडाला संगती कोणाची झाली? आता इथून पुढे आयुष्य घाणीत, जीवनाचं साम्राज्य करायचं का जीवनाची घाण करायची, हा सगळा परिणाम आणि प्रभाव जर कशावर असेल तर तो संगतीवर आहे. म्हणून देव वसे चित्ती त्याची घडावी. सज्जनांनो,
थोरा मोठ्यांच्या सहवासात जर हे जीवन व्यतीत झालं तर संगत करना बडो की तो बडत बडत बड जाय. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य नेहमी सांगायचे, अरे मोठ्या झाडाखाली बसलं तर सावली सुद्धा कशी मिळेल, मोठी मिळेल. आणि झुडपाखाली जर बसले तर सावली तर नाही पण त्याचे काटे टोचतील तुम्हाला. म्हणून ठरवा या जीवनामध्ये मोठ्यांच्या सहवासात राहा. तुमचं जीवन ही मोठं मोठं होत जाईल. आणि संकुचित विचाराच्या सहवासामध्ये जर तुम्ही जीवन व्यतीत केलं सज्जनार तर तुम्ही लहानाहून लहान होणार. यासाठी या जीवनामध्ये ही संगती बिघडता कामा नये. माझे तुकोबाराय म्हणतात, देवा मी 7व्या दिवशी तुझ्या दरबारामध्ये एवढीच संगतीची अपेक्षा करून आलेलो आहे. ज्यांच्या चित्ताचा विषय देवाचा देव झालेला आहे, त्यांची माझ्या जीवनामध्ये देव वसे चित्ती त्याची घडावी, ह्या माझ्या जीवनाची आवड आहे. ऐसे आवडते मनाला काही पण आवडतं महाराज. तसं जर पाहिलं तर पण तुकोबरायांच्या मनाची आवड जर तुम्ही पाहिली ना तर माझ्या तुकोबरायांची मनाची आवड एक देव भेट आहे आणि दुसरी सत्संगती आहे. या व्यतिरिक्त जीवनामध्ये दुसरं काही चालतच नाही. विठ्ठल आता जसं संगतीचं वेड आहे तुकोबरायांना, तुकोबराय म्हणतात तसं माझं मन सुद्धा असं वेड आहे. माझ्या मनाला चांगलं आवडतं, मनाला काही पण आवडतं. मगाशी मी जसं सांगितलं पतन उद्धार संघाचा महिमा, तसं हे ऐसे आवडते मना. आपल्या मनाला काय आवडेल हे सांगता येत नाही. कारण मनाला जे आवडतं तर ते मनाचाच परिणाम आपल्या जीवनावर होत असतात. पंचदशीकार स्वामी विद्यारण्य लय गोड सांगतात, मन एव मनुष्यानाम कारणम बद्ध मोक्षयो हो बंधैर विषयासक्तम मुक्तैर निर्विषयम श्रुतम. हे मनच माणसाच्या बंधाला कारणीभूत ठरलेलं आहे आणि हे मनच माणसाच्या उद्धाराला कारणीभूत ठरलेलं आहे. अर्जुनाने लय मोठं मनाविषयी बोललेलं आहे, देवा मी सगळ्या इंद्रियांना आवरलो पण हे मन मात्र मला अजून काही आवरलं. मनाची मी अजून आवर घालू शकलो नाही. घडीत कुठं जातं तर घडीत काही करून टाकतं. माणसाचा सर्वनाश करायची ताकद ही त्या मनातच आहे. म्हणून अर्जुनाची कैफियत आहे देवाकडे, देवा चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. देवा या बाकीचे सगळे इंद्रिय मी आवरू शकले आतापर्यंत, परंतु मनाला मात्र मी आवरू शकलो नाही. म्हणून माझ्या मनाला काय आवडेल आणि काय आवडणार नाही, आवड नाही असा माणूस नाही, परंतु काय आवडेल प्रत्येकाची आवड भिन्न आहे. कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, कोणाला काय आवडतं, प्रत्येकाची आवड भिन्न आहे. परंतु आवड नाही असा माणूस नाही. माझे तुकोबराय म्हणतात, ऐसे आवडते माझ्या मनाला हे आवडतं आणि त्या माझ्या मनाची वासना देवा तुम्ही पुरवावी. देवा पुरवावी विठ्ठल विठ्ठल. एक प्रश्न असा येतो का हो, देव वासना सुद्धा पुरवतो का? देव वासना सुद्धा पुरवतो. महाराज अर्जुनाला वाटलं एक दिवस, अर्जुन ज्यावेळेस फिरायला गेला आणि अर्जुनाला त्या ठिकाणी असं वाटलं इथं जर सुभद्रा असती तर, वाटलं ना, आणि वाटलं तर देवाने पुरवली का नाही. लगेच सुभद्रेचं रूप घेतलं आणि सुभद्रा लगेच पाण्याचा तांब्या घेऊन आली. अरे वा सुभद्रा, तू कशी काय इथं आली? हे बघा अर्जुनाला सुभद्रा म्हणते, तुम्ही अपेक्षा करावी आणि मी नाही यावं असं कधी होईल का? आम्ही मनकवडे आहे, तुमच्या मनात जे आहे ते मानाचे भाव मी ओळखून तुम्ही अपेक्षा केल्याबरोबर अशा प्रकारची सुभद्रा तिथे आली. आणि कोण आली ती? देव. सुभद्रा नव्हती आली महाराज, देवाने सुभद्रेचं रूप घेतलेलं होतं. मग सुंदर त्यांच्या भेटी गाठी बोलणं चालणं झालं आणि ती सुभद्रा म्हणते, हे पहा लय वेळ आपण आता बसलो बोललो, जर देव आले आणि जर आपल्याला इथं पाहिलं तर देव म्हणतील इथं काय करतात अर्जुन आणि सुभद्रा तुम्ही? हा आता मी जाते, देव आणि तुम्ही थांबा.
जाताना ती म्हणे मी जाते परंतु मला काहीतरी तुमची आठवण द्या म्हणे, मी इथून जाते. मग अर्जुनाने काय काढून दिली तिला? आपल्या बोटातली अंगठी सुभद्रेला काढून दिली. आठवण म्हणून तिने अंगठी घेतली. तेव्हापासून नवरा बायकोला साखरपुड्यामध्ये अंगठी देण्याची पद्धत सुरू झाली. ते सुभद्रा नव्हतीच महाराज, तो देवच होता. तो देव गेला हो, आणि तिकून आला पाणी घेऊन अर्जुनाला तहान लागली होती. तो पाणी घेऊन आला, तांब्या ठेला अर्जुनाला पाणी प्यायला, आणि त्या रथाचे वागदोर घेतले घोड्याच्या हातामध्ये. आता ती अंगठी होती का ती सुभद्रेची नव्हतीच, ती देवच होता ना तो, सुभद्रा नव्हती. ती अंगठी अशी या बोटात घातलेली, आणि तो चाबूक एका घोड्याला मारायचा, चक 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 करायचा. जिथं अर्जुन बसलेला होता का देव ती अंगठी असे चाबक कुठे न्यायच्या अर्जुनाच्या डोळ्यासमोर. अर्जुनाने ती अंगठी पाहिल्यानंतर अंगठी तर आपली दिसती नाही, देवाकडे कोणी कोण आली असे. चाबूक पुढे घ्यायचा देवाने, असं अर्जुन तिथं बसलेला होता का चक 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 करायचा आणि असा चाबूक मागे न्यायचा. अर्जुन म्हणत होता ही अंगठी इकडं कोणीकडे आली बाबा, या अवघड झालं प्रकरण. ही देवाने अंगठी अर्जुनाच्या पुढे न्यायची. हो, अर्जुनाने पाहिलं का अर्जुन असा स्तंभित व्हायचा. ही अंगठी मी तर सुभद्रेला दिलेली होती आणि देवाच्या हातामध्ये आली कशी? आता याला काय माहिती, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी. त्याला अनंत रूप घेता येतात, अनंत वेश घेता येतात. आणि महाराज अर्जुनाची वासनापूर्तीचा हा आनंद मला तुम्हाला सांगा. देवा पुरवावी, भक्ताचे वासना पुरवणारा देव आहे. माझे तुकोबाराय म्हणतात, देवा आम्ही संसारातल्या वासना नाही तुझ्या समोर मांडल्या, आमच्या संसारातल्या हीन दीन इच्छा नाही तुझ्या समोर मांडल्या, आमच्या आम्ही परमार्थिक वासना तुझ्या समोर मांडली. हे देवा आम्हाला या साधू संतांची संगती दे. एवढी वासना जरी ती तो पुरवली ना तर माझी अजिबात दुसरी कोणतीच मागणी तुझ्या दरबारामध्ये राहणार नाही. अजून काही मागणी आहे का? तर ती मागणी तुकोबारांनी आजच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातून देवाच्या समोर ठेवलेली आहे. Hey!
हरिजनाशी भेटी नहो अंग संग तुटी. या हरिभक्तांची भेट व्हावी आणि एकदा जर भेट झाली ना ती तशीच अंग संग तुटी होऊच नये. एक तर भेट मुश्किल आहे महाराज. तो जर विषय लांबला तर लय बहु अवघड आहे. हो ती भेट दुर्मिळ आहे. होतच नाही. पुण्य फळलय बहुता दिवस भाग्य उदयाचा झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो माझ्या पूर्व प्रारब्धाने पूर्व भाग्याने पूर्व पुण्याईने ही अशी संत भेट होते. आणि जर ती झाली ना महाराज म्हणतात नहो अंग संग तुटी. त्यांची भेटी व्हावी आणि तुटी होऊच नये असं मागणं माझं देवा तुझ्या दारात आहे. जीवनभर या संतांच्या सहवासामध्ये जर हे जीवन व्यतीत झालं तर याच्या एवढं अहोभाग्य संसारामध्ये नाहीये. त्या गोपी नाही बोलल्या का गोपी अहोभाग्य महोभाग्य नंद गोपी व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. देवाधिदेव भगवान परमात्मा हृदयेंद्र नंद आनंद कंद भगवान श्रीकृष्ण चंद्र यमुनेच्या तीरावर भगवान परमात्म्याची जर भेट झाली तर त्या गवळणी म्हणतात आम्हाला त्याच्या सहवासात आणि त्याच्या भेटीत आणि त्याच्याच आनंदात राहावं वाटतं. त्या आनंदाला पारखं होऊच नाही. ही भेट जर तुटली न हो अंग संग तुटी. महाराज म्हणतात ती तुटी होऊच नाही. संसाराची तुटी जर झाली तर महाराज ते एखाद्या वेळेस भरून निघेल तूट. परंतु परमार्थात जर ही तुटी झाली आणि जर परमार्थात त्रुटी आली तर ती तूट भरून निघत नाही. म्हणून न हो अंग संग सदा त्यांच्या सहवासामध्ये राहावं. महाराज यांच्या चांगल्यांच्या सहवासात जर ही परमार्थाची पावलं पडत गेली ना. गुरुवारी वैकुंठवासी रामचंद्र बाबा बोधे सहवासामध्ये जनावरांच्या पालखी सोहळ्यामध्ये 1 मिनिट जर का पालखी बसून बाजूला गेला तर बाबा म्हणायचे लय मोठं आयुष्यात नुकसान झालं असा त्याचा अर्थ होतो. एक जर हरिपाठाचा अभंग गेला तर आयुष्यात लय मोठी तूट आली असा त्याचा अर्थ व्हावा. अशांच्या सहवासामध्ये परमार्थ चालावा महाराज. अशांच्या म्हणून न हो अंग संग ही थोरा मोठ्यांची भेटी झाली पूर्व पुण्याईने तर न हो अंग संग तुटी. महाराज म्हणतात ही तुटी होऊ नये. हो ही परमार्थातली गाठी आहे भेटी आहे आणि त्याची तुटी होऊ नये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा ही तुटी होऊच नये. ही भेटी झाल्याशिवाय राहू नये. आणि या सगळ्यांच्या चांगल्या संतांच्या आणि थोरा मोठ्यांच्या सहवासातलं जे जगणं जे जिणं ते काय कसं राहील तर ते तुकोबारायांनी आजच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगितलं.
संत संघर्षाने देव ही सगळी परमार्थिक वासना पुरवतो साधू संतांच्या सहवासात राहिलं, थोरांच्या आणि मोठ्यांच्या सहवासात असलं, छोटे मोठे काम आहेत होय. हो, फक्त मात्र तो पाहतो हा मोठ्यांच्या सहवासात मी राहतो तर हा काही चांगलं करतो, कारण पडवून राहीन तये ठाई. हो, थोडा मोठ्यांच्या जवळ राहणारे सुद्धा लई चांगलेच काम करतात असं नाही, त्यांचं बी कधी कधी परीक्षण घ्यावं लागत असतं. हे चांगल्याच कामात आहे, रिकामी उद्योग बी करतायत तिथे. हो, म्हणून देवा पुरवावी वासना. वासना पारमार्थिक आहे का त्याची संसारिक आहे, तिथे सुद्धा चिकित्सा होईल, तिथे सुद्धा परीक्षा होईल तुमच्याकडून. ते हे पॅकिंग हे परमार्थाचं दाखवून कधी कधी संसाराच्या अपेक्षाची वासना असू शकतात, त्याचं परीक्षण आणि निरीक्षण होईलच. हो, आणि बघा नेमका परीक्षा आणि पेपर होता चित्रकलेचा, निरीक्षणासाठी आणि परीक्षणासाठी 1 मिनिटात समारोप करायचा. चित्रकलेचा पेपर होता आणि त्याला असं होतं, इतका हुशार विद्यार्थी होता, 100च्या पैकी 100 मार्क पडायचा. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेत व्याकरणाच्या परीक्षा असतात महाराज, 100 पैकी 99, 98, 99 असे मार्क. आता हे आमचे सगळे गुरुबंधू मंडळी आहेत, लई घासतात पोरं, संस्कृत आणि बुद्धीला धार येते. बाकीचं हुशार लई होतं, पण ते नेमकं त्याला चित्रकलेत असं त्याचं वळतच नव्हतं. आपल्याकडे म्हणे ना, कळतं पण तर त्याचं असं बरू वळतच नव्हतं. आणि प्रश्न आला नेमका, धावती रेल्वे दाखवा. पेपर चित्रकलेचा आणि प्रश्न काय आला, धावती रेल्वे दाखवा. तो म्हणे बाकीचे पाठ करून टावले प्रकरणापर्यंत, एवढीच मी अडतो. आणि साधा प्रश्न यायचा तर त्याने काय सांगितलं, धावती रेल्वे दाखवा. उभी रेल्वे दाखवण्याची पंचायती म्हणे मला. आणि प्रश्नकर्त्याने काय सांगितलं, धावती रेल्वे. पण ते हुशारलंही होतं महाराज. त्याने काय केलं, आपल्या कोणतं रेल्वे निघत नाही ना, काढता येत नाही ना, दाखवता येत नाही ना, त्याने काय केलं, असं 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 केलं, डोंगर दाखवला. बरोबर, असं असं केलं की डोंगराला काय टेकड्या दाखवून दिल्या, दोन्हीच्या मध्ये असा गोल राऊंड केला, त्याच्या खाली लिहिलं बोगदा. लय कुठाने नाही केले त्यांनी, लय हुशार होते ते. पुस्तक पाठ करणार होतं, पण ते इथं फक्त बरू वळत नव्हतं त्याच्याकडून, त्याला चित्रकलेची अक्कल नव्हती. मग त्यांनी डोकं लावलं, असं असं केलं, डोंगर दाखवलं. डोंगराला काय कशा टेकड्या, आणि असं गोल केलं आणि त्याला खाली लिहिलं बोगदा. आणि अशा 2 रेखा ओढल्या त्या बोगद्यात, त्याला नाव काय दिलं, रेल्वे पटरी. रेल्वे पटरीच्या 2 रेखा ओढल्या, बोगदा केला आणि 2 रेखा ओढल्या आणि त्याला नाव दिलं रेल्वे पटरी. आणि त्याच्या खाली एक ओळ लिहून ठेवली, रेल्वे धावतच आहे पण सध्या बोगद्यात गेली. प्रश्न होता, धावती रेल्वे दाखवा. तो म्हणे रेल्वे धावतच आहे पण सध्या बोगद्यात गेली. बरोबर वेळ मारून नेली. रेल्वे धावतच आहे पण सध्या बोगद्यात गेली. पेपर लिहिला, जमा केला, तपासणीच्याकडे महिनाभराने त्यांच्याकडे गेला. त्यांनी ज्यावेळेस तपासणीला घेतला, म्हणजे कुठं धूर दिसत नाही, इंजिन दिसत नाही, चाकं दिसत नाही, गाडी रेल्वे दिसत नाही. बाकीच्या पोरांनी सुंदर रेखाचित्र रेल्वे तयार दाखवली, यांना काहीच नाही, नुसतं असं असं एक गोल केलेला, त्याला बोगदा लिहिलं, 2 रेखा ओढल्या आणि तिथं खाली लिहिलं रेल्वे धावतच आहे पण सध्या. महाराज ते परीक्षक बी यांच्या पुढचे राहतात, यांच्यापेक्षा 10-5 उन्हाळे पावसाळे जास्त खाल्लेले असतात. त्यांनी त्याच्या ओळीच्या जवळ एक ओळ लिहिली, रेल्वे बाहेर येऊ द्या मगच मार्क देण्यात येतील. तोपर्यंत थांबा. कधीतरी निरीक्षण करणारेही तुमच्या पुढचे असू शकतात. तुमच्या संसाराच्या वासना आहे का तुमच्या परमार्थाच्या वासना आहे, देवा पुरवावी वासना. ज्ञानेश्वर जय